नमस्कार. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, या परमार्थाची सरी कोणास द्यावी. 27वी ओवी दासबोध नित्यपाठ. ही पहिल्या दशकातील 9वा समास जो आहे परमार्थ स्तवन त्यातली 23वी ओवी आहे. परमार्थी तो राज्यधारी, की ज्याला परमार्थ जमला तोच राज्यधारी झाला, तोच जितम जगत केनं मनोही येणं, की ज्यांनी मनाला जिंकलं तोच या जगाचा स्वतःचा राजा होतो. हे जग म्हणजे काय? शेवटी आपलं मन, बुद्धी, आत्मा संघात पूर्ण हे जग समजा परमात्मा. ठीक आहे. परमार्थी तो राज्यधारी. खरं राज्य कोणतं आहे? की भगवंताच्या राज्यात आपण भगवंताशी एकरूप होऊन जाणं, हेच खरं राज्य. राज्य म्हणजे दुसऱ्यांवर राज्य करणं, घोडे चालवणं, त्याला राज्य म्हणत नाही. राज्य म्हणजे काय? त्या भगवंताशी एकरूप होऊन जाणं. परमार्थ नाही तो भिकारी. ज्याला परमार्थ जमला नाही तो भिकारी आहे. या परमार्थाची सरी कोणास द्यावी, की याची तुलना कधीही कोणाशी कोणत्या गोष्टीशी होऊच शकत नाही. कोणत्या शिक्षणाशी नाही, कोणत्या जीवनातल्या कोणत्या गोष्टीशी होऊ शकत नाही. पैसा, अडका, हे ते, सुख, संबंध, समजा आपले चांगले संबंध असले, अरे मैं तो प्रेसिडेंट को जानता, वर ह्या ज्या गोष्टी असतात याला काहीही कशाचीच सरी येऊ शकत नाही. कारण की ज्याच्याशी पण आपण संबंध जोडायचा प्रयत्न केला, ज्याही गोष्टीचा आपण अभिमान बाळगला, ज्याही गोष्टीवर आपण काहीतरी म्हणजे आपलं मन आलं, त्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत. त्यामुळे याची सर कोणालाच येऊ शकत नाही. भगवंताशी एकरूप होऊन भगवंताची सेवा करून भगवंतातच रममाण होऊन गेलं, परमार्थ जमला तर तेच खरं ऐश्वर्य आहे. बाकीचं सगळं मग त्यांनी काय भिकारीपणा, करंटपणा, दरिद्रता याच्यातच येतं, असं ते प्रत्यक्ष समर्थ रामदास म्हणतात. ठीक आहे. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, या परमार्थाची सरी कोणास द्यावी. या परम अर्थाची सरी कोणालाही देता येत नाही. तर त्यामुळे आपण असंच जीवन 24 तास पूर्ण जीवनभर सुंदर जीवन जगूया आपण भगवंताला समर्पित. धन्यवाद.